गोपीचंद पडळकर ठरले धनगर समाजाचे मोठे नेते. पडळकरांनी चौंडीतील मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पडळकर यांनी नेमकं काय साध्य केलं, भाजपसाठी पडळकर का महत्त्वाचे आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता पडळकर यांना मंत्रिपद मिळणार का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नामुळे चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमुळे आणि 50,000 ढोल या ऐतिहासिक गोष्टी करून, म्हणजेच कधी न झालेली गोष्ट करून गोपीचंद पडळकर हे काय साध्य करणार आहेत व चौंडीमधील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय घेतले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी तानाजी हक्के. आपण पाहत आहोत तानाजी हक्के यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मागच्या वेळेस म्हणजेच 31 मे 2021 तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राज्यस्तरावर साजरी केली जात होती. स्थळ होतं चौंडी. तिथे अहिल्यादेवीचा जन्म झाला. कार्यक्रम शासकीय होता, पण तेथील नियोजन हाती घेतलं होतं ते म्हणजे कर्जत जामखेडच्या आमदारांनी, म्हणजे रोहित पवार यांनी. तिथे सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक शेवटी अनपेक्षित घडलं. मंडपातून शेकडो लोक उठायला लागली. कोणीतरी विचारलं, का उठताय मंडपातून, तर त्याचं उत्तर आलं, गोपीचंद पडळकर आलेत. त्यावेळी गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे विरोधी बाकावरचे आमदार होते, पण लोकांच्या मनात त्यांचं स्थान तेवढं विरोधी नव्हतं. गोपीचंद पडळकर यांच्या नावाने गर्दी हालू लागली. कार्यक्रमाचे केंद्रस्थानाचे लक्ष दुसरीकडे वळू लागले. त्यानंतर आता म्हणजे 4 वर्षानंतर आता पुन्हा तोच दिवस आणि तीच जयंती, तीच चौंडी. यावेळी मात्र गोपीचंद पडळकर हे विरोधक म्हणून नाही तर सत्ताधारी आमदार म्हणून तिथे येणार आहेत. आणि यावेळीची जयंती ही ऐतिहासिक जयंती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती ही. गोपीचंद पडळकर यांनी 50,000 ढोल वाजवून ही जयंती ही विश्वविक्रमी करायचं ठरवलं आहे. आणि त्यातच गोपीचंद पडळकर यांनी प्रयत्न करून चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक लावून मोठमोठे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडलं. गोपीचंद पडळकर यांनी सरकारला नेमकं कोणते निर्णय घ्यायला लावलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. पहिला मोठा निर्णय म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने पाठपुरावा केला, सभागृहात आवाज उठवला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दाम लक्ष वेधलं. या प्रयत्नांना यश मिळालं असून अखेर 681 कोटी रुपयाचा निधी चौंडीच्या विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा मोठा निर्णय म्हणजे चौंडीमध्ये पार पडलेल्या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या अभिमानास्पद निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर आधारित बहुभाषिक चित्रपट शासनातर्फे निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पूर्ण देशात कळायला हवा, यासाठी हा मोठा निर्णय चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यानंतर तिसरा मोठा निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासनाने आणखी एक महत्त्वाचा आणि धार्मिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 5,500 कोटीचा भव्य योजना जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांचा आता जीर्णोद्धार होणार आहे. हा एक मोठा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे. त्यानंतर पाचवा निर्णय म्हणजे मेरिटोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक धनगर विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने विभागीय स्तरावर वसतिगृह उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यानंतर 6वा मोठा निर्णय म्हणजे अहिल्यानगरमध्ये मुली व मुलांसाठी विशेष ITI अहिल्यादेवी होळकर महिला ITI कॉलेज सुरू करणार असल्याची घोषणा देखील तिथे करण्यात आली आहे. त्यानंतर 7वा निर्णय म्हणजे अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, विहिरी, पाणी वाट प्रणालीचे सर्वेक्षण करून जतन करायचं या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये ठरलं आहे. तर हे मोठे निर्णय गोपीचंद पडळकर यांनी प्रयत्न करून चौंडीमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले आहेत. आणि या निर्णयामुळे गोपीचंद पडळकर हे आणखी एकदा चर्चेत आले आहेत. चौंडीतील बैठक आणि 50,000 ढोल या कारणामुळे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते मानले जात आहेत.
आणि गोपीचंद पडळकर यांनी चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठक बोलावून आणि 50,000 ढोल वाजवून ह्या विश्वविक्रमी कार्यक्रमामुळे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते मानले जात आहेत। गोपीचंद पडळकर यांनी चौंडीमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे मोठे निर्णय घ्यायला लावून गोपीचंद पडळकर यांनी समाजाला दाखवून दिलं की असं कधी न होणारं गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नामुळे सरकारला हे मोठे निर्णय घ्यायला गोपीचंद पडळकर यांनी भाग पाडलं। एकीकडे हे सगळं करत असताना गोपीचंद पडळकर यांची आता तर माध्यमामध्ये अशी चर्चा आहे की गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे नंबर 1चे नेते आहेत आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देणं भाजपसाठी गरजेचं असल्याचं आता बोललं जात आहे। मित्रांनो, आणि भाजपने रोखून ठेवलेले एक रिक्त पद हे गोपीचंद पडळकर यांना मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। कारण गोपीचंद पडळकर यांचे काम पाहता आणि तुम्ही आता पाहिलंच असेल की गोपीचंद पडळकर यांनी प्रयत्न करून चौंडे येथे मंत्रिमंडळ बैठक बोलवून त्या आणखी एकदा चर्चेत आले आहेत आणि आता माध्यमामध्ये अशी चर्चा आहे की गोपीचंद पडळकर हे लवकरच मंत्री होणार आहेत आणि समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आणि धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। बाकी काय मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पडळकर हे चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक बोलवून आणि 50,000 ढोल वाजवणे हा ऐतिहासिक निर्णय घेऊन गोपीचंद पडळकर हे खरंच आपलं नावही मंत्रिपदासाठी फिक्स केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे आणि त्यातच पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जात आहेत। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल का? हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।